नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहोत खेळताना होणाऱ्या अँकल इंजुरीची कारणं, लक्षणं आणि उपचार. आपला अँकल जॉईंट हा काही बोन्सचा बनलेला कॉम्प्लेक्स जॉईंट आहे. त्याच्यामध्ये इजा होण्याची शक्यता ही खूप तीव्र असते. प्रामुख्याने रनिंग, सायकलिंग, उंच उडी, गोळाफेक या प्रकारच्या जिथे अँकल जॉईंटवरती ताण निर्माण होईल असे खेळ प्रकार खेळताना खेळाडूला अँकल स्प्रेन होण्याची शक्यता खूप जास्त असते. जसं मी आधी सांगितलं की अँकल हा खूप कॉम्प्लेक्स बोन्स आणि लिगामेंटचा बनलेला एक जॉईंट आहे. तिथे खूप सारे लिगामेंट्स हे कुठल्याही तरी एका ॲक्टिव्हिटीने, रिपीटेड ॲक्टिव्हिटीने किंवा चुकीच्या पोश्चरमुळे दुखावले जाऊ शकतात आणि खेळताना ते पूर्णतः तुटू शकतात, फाटू शकतात. ह्याची लक्षणं म्हणजे तिथे खेळताना सूज येणं, चालताना किंवा रनिंग करताना तीव्र स्वरूपाच्या वेदना होणं ही लक्षणं प्रामुख्याने पाहिली जातात. खेळताना होणाऱ्या अँकल इंजुरीची ट्रीटमेंट म्हणजे कन्झर्वेटिव्ह आणि इंटरव्हेन्शनल. कन्झर्वेटिव्हमध्ये आपण खेळाडूला काही दिवस अँकल जॉईंटला रेस्ट द्यायला सांगतो, आयसिंग करायला सांगतो, तिथे क्रेप बँडेज बांधून कॉम्प्रेशन निर्माण करतो आणि झोपताना पाय थोडासा उंचीवर ठेवायला सांगतो. त्यानंतर फिजिओथेरपीचे काही सेशनही आपण ॲडवाईस करतो. एवढं सगळं करूनही जर अँकलच्या वेदना कमी होत नसतील तर तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. इंटरव्हेन्शन ट्रीटमेंटमध्ये आपण सूज कमी करायची काही औषधं देतोच, पण त्याबरोबरच MRI या तपासणीद्वारे अँकल जॉईंटला एक्झॅक्टली कुठं इंजुरी झाली आहे, कुठले लिगामेंट दुखावले गेले आहेत हे तपासतो, बघतो आणि त्यानंतर जो लिगामेंट दुखावला गेला आहे तिथे आपण रिजनरेटिव्ह थेरपी करतो. रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे खेळाडूचं रक्त संकलित केलं जातं, सेंट्रीफ्यूग मशीनद्वारे प्रोसेस करून त्यातले ग्रोथ फॅक्टर्स आणि रिजनरेशन घडून आणणारे घटक हे वेगळे केले जातात आणि सोनोग्राफी मशीनमध्ये बघून एक्झॅक्टली जिथे इंजुरी झाली आहे, लिगामेंट फाटले आहेत, दुखावले गेले आहेत किंवा स्प्रेन झाला आहे अशा ठिकाणी इंजेक्शनद्वारे आपण हे ग्रोथ फॅक्टर्स देतो. त्याच्यामुळे खेळाडूला रिकव्हरीसाठी बराच चांगला फायदा होतो. ते आपला खेळ लवकरात लवकर जॉईन करू शकतात. वेदना तर कंट्रोल होतातच, पण त्याबरोबर जी इंजुरी झाली आहे, जे टिश्यू फाटले आहेत ते भरून येण्यासाठी रिजनरेटिव्ह थेरपीचा खूपच उपयोग होतो. तर अधिक माहितीसाठी आजच भेट द्या द पेनिक्स पेन क्लिनिक पुणे. धन्यवाद.